थँक्यू सो मच. पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या श्री काप्रसिद्धी पालेगाव आयोजित काप्रसिद्धी चषकाच्या वतीने सर्वांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मागच्या दिशेने जिथे पहिली फेरी, पहिल्या फेरीतील अंतिम लढत, अंतिम लढतीमधील पहिलं सत्रातील पहिला षटक, पहिल्या षटकाचा पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार कोलिवली टीमच्या माध्यमातून नरेश आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोशन, नॉन स्ट्राइक एंडला निलेश. Striking in Nilesh. Let's play game on. Wish you all the best, both the team, and show the good game. Show the quality cricket. Very first ball drive केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला बॉल वरती ही गोल्डन डक तर नाही पण डायमंड डकचा शिकार म्हणावा लागेल, कारण एकही बॉल फेस केलेला नाहीये रोशन आणि आता त्याला जड पावलाने सोडावा लागतंय मैदान. फलंदाज होईल बाद, अगदी थोडासा नाराज आहे बॅटर रोशन आणि तंबूच्या आश्रयाला परतत असताना रोशन इज गॉन. नवीन बॅटर करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेला सॉफ्ट हँड ड्राइव्ह करायचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला करण ठाकूर, त्याला सोडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी. आणि आता आपल्या जड पावलाने तो देखील माघारी परतत असताना ज्या पावली इंटर झाला त्याच पावली सोडतोय मैदान. फलंदाज होईल बाद. धक्का लागलाय सलगचा दुसरा. 0 या अंकावरती करण ठाकूर इज बॅक टू द पॅव्हलियन. लखन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला. हो सॉफ्ट हँड खेळला, हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न, सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये खुलं केलं ते म्हणजे लखन जाधवनं. अगदी या तिसऱ्या बॉलवरती इथे धाव मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सलामीवीर निलेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राइक. ओ यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता, बॅटला ड्रिल करून दाखवतो बॅटर निलेश. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या स्विंग अँड मिस. बॉल टप्पा पडल्यानंतर त्यात निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निलेश साठी या बॉल यावेळेला निलेश स्ट्रायकिंग येईल. हो स्विच हिट, स्विच नाही तर स्वीट हिट. अनदर पिकअप शॉट, सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये लखनच्या साथीने खेळत असताना निलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग याला जरूर आला, सलामीसाठी आला होता निलेश.
पहिल्या बॉलवरती थोडासा नाराज जरूर राहिला, कारण त्याचा पार्टनर रोशनला परतावा लागला होता माघारी. त्यानंतर करण मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. करण देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर लखन आला. लखननं पहिला बॉल फेस करत असताना ड्राईव्ह केलं. त्यानंतर पुन्हा एकदा निलेशला पण पाहिलं स्ट्रायकिंग गेटला. पहिला चौकार फाईन लेगला आणि आताचा चौकार थर्ड मानला. म्हणजे पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात एका गड्याच्या नुकसानात 9 अंकावरती. 2 गड्याच्या नुकसानात 9 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट फ्रॉम टीम नेवाळीपाडा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या कडेला सुरू आहे. सुजलला पण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये सुजल. स्ट्रायकिंगला बॅटर लखन जाधव. हो साफ्टाना केला. डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलाय लखन जाधवनं. पहिला बॉल सुजलचा पण पहिला त्याला दिलं सन्मान लखननं आणि पहिला बॉल आला डॉट. ज्या प्रकारचे पहिले 4 बॉल हाताळले होते नरेशनं, त्या 4 बॉलमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती नरेशनं. पण त्यानंतर पुढच्या अंतिम 2 बॉलवरती कुठेतरी हल्ला चढवला गेला निलेशच्या बॅटमधून नरेशच्या अगेन्स्ट. यावेळी देखील तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं डिफेन्सिव्ह पवित्र धारण केला जात आहे लखन जाधवच्या स्वरूपात. आता त्याला विकेट टिकवायची आहे, कारण विकेट टिकवता टिकवता त्याला धावा देखील बनवायच्या आहेत. सलग 2 बॉल डॉटवलेत. या वेळेला ओसायला फ्लिक केलाय. फटका जबरदस्त आहे. बॉल थेट निघून चाललाय. हवेशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला संघर्षमय ठोकलाय बॅटर लखन जाधवनं. दमदार षटकार पहिलाच मारलाय, पण जबरदस्त मारला लखननं. ओहो यावेळी देखील फ्लिक ऑफ द रिस्ट. हा देखील फटका तंत्रशुद्ध. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. दणदणीत आणि खणखणीत चौकार. हो हो क्लीन बोल्ट. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. अगदी सुजल देखील हेच सांगतोय, फलंदाज असू दे कितीही पॉवरफुल, पण माझं नाव आहे सुजल आणि मी करेन त्याची दांडीगुल. केली आहे दांडीगुल. फलंदाज झाला बाद. लखन जाधवच्या खेळीचा झाला अंत. बॅटर लखन इज गॉन.
नेक्स्ट बॉल. ओ लेग ग्लान्स करायचं होतं, लेग ग्लान्स करायचं होतं, दिशा पाहावी लागेल. फलंदाजाने पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. आणि बघता बघता ओव्हर नंबर 2चा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. आणि पहिल्या 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नेवाळीपाडा संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 19 अंकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9, दुसऱ्या षटकामध्ये आला धावा तब्बल 10, म्हणजे 3 गड्यांच्या नुकसानात संघ नेवाळीपाडा जाऊन पोहोचलाय 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट टू ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नेवाळीपाडा. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फसलाय जरूर. बॅकवर्ड रिझन मध्ये शॉर्ट थर्ड मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. येस लेग बायच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतात, पंच दर्शवतात. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात मिळाला सिंगल. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 20 ऑन बोर्ड. 17 क्रमांक पहिला आपण पाहता. पहिलं 17, तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा दुसरा बॉल. सोमनाथ कारभारी निघाला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. निलेशच्या वेळात रोहित पाटील आणि निलेशला आपण पाहतोय. रोहित मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. सोमनाथ कारभारीचा बॉल. लाईन पिक तर जरूर केली होती, पण मिड विकेट मध्ये स्ट्रेट इनटू द बास्केट. बॉल सरळ चालला मिड विकेटच्या हातामध्ये. टिपला जाईल. संपला बॅटर रोहित पाटीलचा खेळ. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. 20 या अंकावरती तब्बल 4था फलंदाज बाद. नवीन बॅटर ज्याच्या नावातच विजय, तो म्हणजे विजय जाधव, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. गोळवली गावाचे दमदार उद्योजक धीरजी अर्जुन शेठ गायकर, त्याचबरोबरीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. अर्थातच कृपा दिनेश मस्कर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि ज्यांच्या माध्यमातून मान अधमासाठी आम्हाला चमचमता ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले. अर्थातच वेळाव जगदीश शेठ भोईर, त्यांचा देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करू. याच दरम्यान समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर मानवमाच्या ट्रॉफी ज्यांना आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. अर्थातच वैष्णवजी जगदीशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मानवमाच्या ट्रॉफ्या खऱ्या अर्थानं सौजन्य करण्यात आल्या. त्यांचा देखील सहर्ष हार्दिक आभार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर निलेशला आपण पाहतो. निलेश जाधव ऑन अ स्ट्राइक. यावेळेला आपण पूल, आणि आता पूल ठरलाय सक्सेसफुल. पूल ठरला ब्युटिफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय वंडरफुल षटकार, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल पुरस्कृत करण्यात आले. अर्थातच ज्ञानेश्वरजी किसनजी भोईर साहेब, त्यांचा देखील आभार. त्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आलेत आणि त्याचबरोबर बॉल देखील पुरस्कृत करण्यात आलेत. अर्थातच ज्ञानेश्वरजी सूर्यजी मस्कर, त्यांचा देखील सहर्ष हार्दिक आभार. पूल केला, षटकार आलाय निलेश जाधवच्या बाटमधून. ओ या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये लेंथ बॉल होता. अंपायर सिग्नल डॉट बॉल. आणि बघता बघता ओव्हर नंबर 3चा खेळ इथे कंप्लीट झालाय. आणि 3 षटकांच्या अखेरीस त्या फलकावरती धावा लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 27 अंकावरती पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 8, आता 3 षटकांच्या अंती त्या फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 27.
ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. बावऱ्या बैलाचे मालक वैष्णव शेठ जगदीश शेठ भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह सौजन्य करण्यात आलं अर्थातच समीरजी दिलीपजी देसाई यांचे देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून फायनल मॅचसाठी दोन्ही संघांसाठी स्पोर्ट जर्सी पुरस्कृत करण्यात आल्या त्यांचा देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो. हरेशजी तानाजीजी वारिंगे त्यांचा देखील आभार. त्या दरम्यान बेस्ट बॉलरसाठी ज्यांच्या माध्यमातून शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले अर्थातच अमितदादा कांबळे त्यांचा देखील आभार. बेस्ट बॅटरसाठी बाट आम्हाला पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आम्ही 7 स्टार यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेटची सुविधा करण्यात आली अर्थातच प्रतीकजी मानेरकर साहेब. आणि त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी टॉवर फॅन अर्थातच कूलर पुरस्कृत करण्यात आले अर्थातच सूरजी श्रीरामजी मस्कर साहेब त्यांचा देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल खोदून काढायचा प्रयत्न वी मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मधून काऊ कॉर्नर मधून फिल्डर आला थोडासा फंबल एक कमले दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी सुजलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बडे मिया छोटे मिया आपल्याला पाहायला मिळतोय. विजय जाधव स्ट्रायकिंग एनला पुढे आलाय. बॉलर्स बॅक ड्राइव्ह हे खऱ्या अर्थानं विशिष्ट आहे सुजलचं, कारण जेव्हा तो पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेला पहिले 2 बॉल देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं होतं. तो सुजल आता ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजयच्या विरोधात आक्रमण चढवलं विजयनं. गोलंदाज सुजल वरती चढवला हल्ला आणि आता बोलतोय बॅटर विजय जाधवचा बल्ला. बॉल सीमा पार टाटा बाय बाय. 6वा षटकार. षटकार आला विजय जाधवच्या बॅटमधून. या वेळेला दुसरा येईल का पाहावं लागेल. उंची जास्त लांबी कमी एलिव्हेशन कमी आणि अखेर काऊ कॉर्नरला कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला गेलाय शेवटच्या क्षणाला फायनली कॅच. संपतोय खेळ. टिपला जाईल फलंदाज होईल फेल. बॅटर आउट. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 35 या अंकावरती. 35 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. ओ या वेळेला चांगला बॉल बाची हलकीशी एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 6वा बिग विकेट बिग लॉस. ज्या पावले मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला वैभव त्याला त्याच पावडी सोडावं लागतंय मैदान. बॅटर आउट. स्टील 1 टू गो. शेवटचा एक अंतिम बॉल ओव्हर नंबर 4 मधील.
फुल ऑनलाईनचा बॉल होता समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑन फिल्डर पोहोचला एक कंप्लीट दुसरीचा कॉल केलाय नो स्ट्राईक इन ट्रॉफी की आणि अखेर 2 धावा इथे होतील कंप्लीट 37 ऑन बोर्ड 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा वाजवी खेळ ते कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 37 या अंकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट क्लब नेवाळीपाडा या टीमच्या सुजलचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं कारण सुजलनं ज्या प्रकारे दुसरं षटक हाताळलं अगदी त्याच प्रकारे हे चौथं षटक देखील हाताळलं पण त्यामध्ये थोडासा फरक असा राहिला की दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट संपादित केली आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट संपादित केल्या म्हणजे 2 षटक हाताळत असताना 3 विकेट संपादित करत असताना 20 धावा खर्च केल्या सुजलनं आता शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती महेश भंडारीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर नेक्स्ट बॉल पहिला बॉल ऑन साइडला खेचला जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटचा हा कडवा प्रहार बॉल सीमा पार टाटा बाय बाय पहिला बॉल वरती पहिला दमदार षटका षटकार डोकला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती बॅटर नीरज जाधवनं दुसरा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी बॉल खऱ्या अर्थानं टप्पा पडतोय नो मॅच लँड मध्ये 2 धावा या बॉल वरती केल्या जातात कंप्लीट आता या डेथ ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते महेशच्या अगेन्स्ट बॅटर नीरज जाधवच्या बॅटमधून आदित्य मते नॉन स्ट्राईक एनला निलेश जाधव स्ट्रायकिंग एनला पुढे आला आणि पुढेच ठोकला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अवश्य वार्तालाप करत हवा के साथ साथ घट्टा के संग संग चेंडू सीमा रेषा बाहेर दांग बॉल सीमा पार षटकार टीमची टोटल 50 अप 50 गाठली आहे म्हणजे 51 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला 51 ऑन बोर्ड यावेळी देखील ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर एक कमली दुसरीचा प्रयत्न केलाय नजर आटी आणि दुर्गंडा गाठी फिल्डर होता त्याला हुलकावणी दिली आणि बॉलला गाठली सीमारेषा धावा मिळाला 4 निलेश जाधवच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला अगदी या षटकाचा पुरेपूर वापर डेथ ओव्हरचा परफेक्ट ऍडव्हान्टेज घेत असताना निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये ऑनसाइडला देखील पुल करायचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्र फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोर 2 फिल्डर थोडासा फंबल आणि अखेर बॉल चालला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग येणार दुसरा बॅक टू बॅक चौका
वैयक्तिक 36 धावा त्यानं आतापर्यंत बनवला. 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन निलेश जाधवनं आतापर्यंत दिला. शेवटचा एक अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. 59 ऑन बोर्ड. 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. सत्र क्रमांक पहिल्या मधील शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल उकरायचा प्रयत्न बॅकवर्ड रिझन मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल केला जातोय आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. सत्र क्रमांक झालाय पहिलं कंप्लीट. पहिल्या सत्राच्या अंतिम बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये जयवंतमान क्रिकेट क्लब नेवाळीपाडा टीमनं धावा बनवल्या तब्बल 60 आणि 61 धाव्यांचं लक्ष्य उभं केलंय. ते म्हणजे जय दुर्गा माता कोळिवली या टीमच्या अगेन्स्ट. टॉस आपण करूयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय दिशा 11 शिवशक्ती वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला दिवा स्टेशन. या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. वाडेकर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. चला दिवा स्टेशन टीमचे कॅप्टन, आपण कोणताही विलंब न करता लगेचच टॉस साठी या. करूयात आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस. चला दिवा टीमचे कॅप्टन या आपण. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अर्जुदा वारिंग यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. एका बाजूला दिशा 11 शिवशक्ती वाडेकर संघ, दुसऱ्या बाजूला दिवा स्टेशन हा संघ. 4 षटकांची मॅच. कॉल असेल. स्विंग द कॉइन. वॉन द टॉस बाय टीम दिवा स्टेशन अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. म्हणजे इन्व्हाइट केल्या बॅटिंग साठी दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या टीमला. यस, वाडेकर टीमचे पुरस्कर्ते सुखदेवजी मडवी साहेब यांचं देखील इथे पुन्हा एकदा शुभागमन झाला. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, जिथे लक्ष तब्बल 61चं उभं केलं नेवाळीपाडा टीमच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे 61 बनवल्या जातील नेवाळीपाडा टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 61 धावा रोखल्या जातील दुर्गा माता कोळिवली टीमच्या माध्यमातून, याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच श्रवण. तुम्हाला यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात आणि मॅचला होती सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. कोलिवली विपक्ष नेवालीपाडा असा मॅच आपण एन्जॉय करतात आणि 5 षटकामध्ये 60 डबा बनवले. 61 टार्गेट असेल आणि ते टार्गेट चेस करत असताना सलामी जोडी मैदानावरती सोमनाथ आणि दीपेश दोन उत्तुंग षटकार आले. सोमनाथच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचली ती 3 चेंडूमध्ये 14 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती रोशनला आपण पाहतायत पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचे षटक असेल आज या मॅच मध्ये. रोशन मात्र फार लवकर बाद झाला आणि आता मात्र गोलंदाजी देखील थोडीशी मागणी ठरली आहे सुरुवातीलाच. लॉफ्टेड हिट पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. आडव्या बॅटनं पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक षटकार फलंदाज सोमनाथच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने पुन्हा एकदा पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे कोलिवली टीम साठी फलंदाज सोमनाथने. चला बॉल द्यायचा पण चेंडू जेव्हा जेव्हा हरवेल, फुटला जाईल, भिजला जाईल तेव्हा मात्र नवीन चेंडू दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर्व संघाने काय सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात केली आहे कोलिवली टीमने. रोशनला टार्गेट केले पहिल्याच षटकामध्ये. चला मॅच बॉल देखील जसा येईल तो तसा स्वीकारला जाईल. स्वयंसेवक आमचे जायचं लगेच. आपण चेंडू या ठिकाणी शोधायचा आणि तो आणून द्यायचा आहे. धावसंख्या 20 धावा फलकावरती. फिल्डिंग लावायची टीम नेवालीपाडा संघ. निलेश जाधव अँड कंपनी. क्षेत्ररक्षक आपण लावून घ्यायचं लगेच. 61 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. अनेक सारे आपण पाहिले गेले तर प्रेक्षक वर्ग सध्या तरी आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आणि युट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTCच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करतात त्या प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आमचे नक्कीच राजेश भोईर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळले. टॅप करतायत. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. विजय येतात चेंडूवरती. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहता पहिले सुरू आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईकला फलंदाज देतोय दीपेश. ओपनिंग ब्लास्टर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतायत. शेवटचा बॉल. रोशन तयार पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं आला हा चेंडू आणि बॉडीवरती ब्रश होतो. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू हे चांगले आलेत रोशनच्या माध्यमातून आणि महागडं षटक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 61चा पाठलाग करत असताना तब्बल 21. कोलिवली संघ 21 या आकड्यावरती. चर्चा नको. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण नेवालीपाडा संघ. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला वेळ दिला जाईल टीम मीटिंग करण्यासाठी. प्रति षटकामागे 12.00 ची सरासरी 12.20 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवायची होती परंतु पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. विजयासाठी अजूनही गरज आहे 40 धावेची येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये करण ठाकूर येत आहेत. ऑलराऊंडर प्रदर्शन करणच्या माध्यमातून देखील नेहमीच राहिलंय. इनफॉर्म बॅट्समॅन, इनफॉर्म गोलंदाज. परंतु या स्पर्धेमध्ये इनफॉर्म खेळाडूने नाराज केले. रोशन आपण पाहतोय रोशन जाधव थोडासा या ठिकाणी नाराज करतोय. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन सोमनाथ ज्याच्या बॅटमधनं 3 उत्तुंग षटकार आपण पाहिलेत तो सोमनाथ स्ट्राईकवरती. या षटकातील पहिला बॉल. हाफ ट्रॅकर होता. टॉप एज लागली. झेल महत्वाचा होता परंतु संधीच मिळाली नाहीये आणि बॉल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार सोमनाथच्या बॅटमधनं. लक फॅक्टर ऑन असेल सोमनाथचं देखील. नशीब देखील साथ देतो आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 25. 25 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता गरज आहे 36 धावेची येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. राईट आर्म ऑन द विकेट. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता. कॉटन बॉलची संधी. करण ठाकूर बॉल खाली. चुकी नाहीये. डाऊन दी बॉल टिपलाय झेल
आणि लागतोय पहिला धक्का टीम कोलिवली संघाला, परंतु एकदा त्याला टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाज सोमनाथसाठी ज्या प्रकारे त्यानं अप्रतिम सुरुवात केली आपल्या संघासाठी, 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आणि तो मात्र आता तंबूच्या आशाला परततोय. जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल. चला लगेच फिल्डिंग लावायची आपण नेवालीपाडा टीम. मॅच अजूनही बॅलन्स आहे. या मॅच मध्ये नक्कीच नेवालीपाडा टीमला कमबॅक करायचं असेल तर हे करणचं षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, या षटकामध्ये विकेट तर आली आहे परंतु धावा रोकाव्या लागतील या षटकामध्ये करण ठाकूरला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत प्रशांत, न्यू बॅट्समॅन. चला जास्त वेळ घेऊ नका बॅट्समॅन प्रशांत, लगेच आपण रेडी राहायचंय. करण पुन्हा एकदा सज्ज होतील, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या षटकामध्ये. चौकार आल्यानंतर विकेट कॅरी झाली आहे. 22 चेंडू 36 ची गरज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, स्ट्रायकला फलंदाज प्रशांत ऑन स्ट्राईक. ओ चांगला चेंडू, क्या बात आहे. भरपूर वेगवान चेंडू होता परंतु लाईन चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त हा चेंडू बाहेर निघतो आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच हरेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 22. पुढचा बॉल षटकातील स्विच हिट, क्या बात आहे. आठवण करून दिली केविन पीटरसनची आणि बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. धावसंख्या 30 वरती पोहोचतीये. अर्धा पल्ला पूर्ण करतोय या दुसऱ्या षटकामध्ये संघ कोलिवली. कॉन्फिडन्स भरा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं पॉवर प्लेचा फायदा उचलतोय आणि चौकार एकवटलाय. अजूनही 31 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लॉफ्टेड हिट, परंतु या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मिस टायमिंग होतो. खेळाडू उपस्थित विजय झेल पकडण्याचा प्रयत्न करतात परंतु झेल मिळाला नाहीये. 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि फेकी करतील लखन जाधव. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावफलक पुढे सरकेल. 33 या आकड्यावरती पोहोचतोय कोलिवली संघ. हे षटक देखील आता मागडं बनत चाललंय कारण की 4 चेंडू आणि धावा खर्च होत्या तब्बल 12 या षटकामध्ये. 3 धावा कंप्लीट करतात प्रशांत. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपेश येत आहेत. इनसाइड आउट, चांगला फटका इन फील्डच्या वरून खेळलेत अपिश, अपिश अँड पनिश. चेंडू कव्हर, सीमा रेखा बाहेर आलाय चौकार दीपेशच्या बॅटमधनं. धावा थांबत नाहीयेत. मी अगोदरच म्हटलं होतं जरी विकेट आली या षटकामध्ये सोमनाथची परंतु धावा थांबवाव्या लागतील आणि त्या थांबत नाहीयेत. जसाच्या तसा वेग सुरू ठेवलाय धावांचा. आपण पाहतो कोलिवली संघाच्या फलंदाजांनी धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. 36, 36, 37, 37 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 24 ची गरज सामना जिंकण्यासाठी. ओ चांगला बॉल परंतु तितका चांगला स्ट्रोक. ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित विजय एकाच ऍक्शनने फेकी करतायत. एकच धावे ती मिळेल. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोलिवली संघ मजबूत स्थितीमध्ये. 38 या आकड्यावरती एक गडी बाद. येणारे चेंडू शिल्लक असेल 18 आणि विजयासाठी आता 23 धावेची गरज असेल. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचं आपण. पाणी घेऊन जा आपण. 12th मॅन आपण जा. पाण्याची मागणी त्या ठिकाणी केली जाते. कडक ऊन आहे आणि पाणी आपण जास्त प्यायचं खेळाडूंना ही विनंती असेल.
आणि हा देखील चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत दीपेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. रोशन आले पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणि सेकंड स्पेल मध्ये येत असताना देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च झालाय. धावसंख्या 42, 42 धावा फलकावरती. 19 धावेची गरज. लो फुल टॉस, अजून एक चांगला फटका आडव्या बॅटने खेळलेत. लखन जाधव येत आहेत मिड विकेट रिझन वरनं आणि नो बॉलचा देखील इशारा. ओव्हर स्टेप झालीये पंच सांगत असताना हरेश वारिंगे आणि महागडी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. फ्रीडची देखील संधी असेल या बॉलवरती. नो +1, एकूण 2 धावा असतील. धावसंख्या 44, 44 धावा फलकावरती. फ्रीडचा हा बॉल असेल. स्ट्रायकेला फलंदाज सेट बॅट्समॅन प्रशांत. क्या बात आहे, चिप शॉट खेळतायत. जास्त ताकद या फटक्यामध्ये नाहीये परंतु नो बॉल असल्या कारणाने फलंदाज मात्र बाद नसेल. फ्रीडचा हा चेंडू होता आणि फ्रीडच्या बॉलवरती मिळते सिंगल. धावसंख्या 45. जर्सी नंबर रोहित शर्मा आपण पाहतायत. 45 हा आकडा येतोय. सोळा धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, चांगला चेंडू यावेळेस तेच तर हा चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपर निलेश जाधव यांच्या हातामध्ये. एशियनच्या पाठीमागे मास्टर माइंड निलेश जाधवला आपण पाहतात सिनियर खेळाडूची भूमिका निभावतात. दुसऱ्या बाजूला मिड विकेट रिझनला लखन जाधव देखील असतील. हे 2 सिनियर खेळाडू निवालीपाडा संघातील. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित. लखन असतील एकाच ऍक्शन मध्ये फेकी करतायत. दुसरीचा प्रयत्न होते परंतु नकार दिला प्रशांतनं. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती. टोटल स्कोर 46, 46 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. चला नक्की स्मॉल मिस्टेक. येस, 2 चेंडू शिल्लक असतील. स्विच इट पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉल जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम कोलिवली संघानं. पन्नास धावा पूर्ण होतात. 50 कंप्लीट होते कोलिवली संघाची आणि आता विजयासाठी येणारे चेंडू शिल्लक असतील 13 आणि 11 धावेची गरज. संदीप वारिंगे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे, आठवण करून दिले एबी डिव्हिलियर्सची. मागे खेळलेत, घुंडक्याचा वापर देखील केला आणि बॉल लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर 54 धावा फलकावरती. विजयासाठी फक्त 7 धावेची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 12. क्या बात आहे, सहजरित्या 61 धावा या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय कोलिवली संघानं. एकच गडी गमावलाय जो मात्र आपण पाहिले ज्यांना अप्रतिम सुरुवात दिली. फलंदाज सोमनाथ बाद झाले, त्याच्यानंतर दीपेश 2 चौकाराच्या साह्याने खेळतात आणि प्रशांत देखील त्याला साथ देत आहेत. प्रशांतच्या बॅटमध्ये देखील 3 चौकार आपण पाहिले. लखन येत आहेत, चपळून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर आले होते, जागा बनवायची होती परंतु फलंदाज बाद असतील. पंच सांगत असताना विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 असेल. 7 धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. न्यू बॅट्समॅन लगेच पाठवायचा आहे. चला नक्कीच नेक्स्ट मॅच या ठिकाणी सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच सिद्धू पाटील त्याचबरोबर अतुल भोईर यांनी आपण पहिला अर्धशतक झलकावले. दोघांनी अर्धशतक झलकावलं आणि 106 धावा स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
खोला टाकण्याचा प्रयत्न होता, यॉर्करचा प्रयास होता, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल असेल. 10 चेंडू विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज आहे. लो फुल टॉस आणि बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत मिड विकेट रिझन वरनं, तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या एकूण स्कोर आपण पाहतो 55. 55 धावा ऑफ फलकावरती 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूंची संख्या शिल्लक असेल एकूण 9. हो, जेंटल टच करायचं होतं, चांगला बॉल. लखन या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत. आता थोडंसं असं वाटू राहिलं की लखन जाधव यांना सिनियर खेळाडू होते, थोडंसं लवकर गोलंदाजीसाठी बोलावं होतं, परंतु लेट आले थोडेसे आणि आता डॉट बॉल जरूर येतात. मॅच अजूनही क्लोज आपल्याला पाहायला मिळते. 6 धावेची गरज आहे. चेंडूंची संख्या शिल्लक असेल आता मात्र 8. 4 चेंडू आणि अवघी 1च धाव खर्च केली लखननं. चांगली गोलंदाजी. प्रशांत सेन्सिबल क्रिकेट खेळतायत, घाई करत नाहीयेत, रिस्की शॉट खेळत नाहीयेत, धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु नॉट आउट असतील. 1 धावी ते मिळेल. 7 बॉल 5 धावेची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. हा बॉल डॉट येणं फार महत्वाचा असेल नेवाली पाटा टीम साठी. स्ट्राईक केला फलंदाज दीपेश. क्या बात आहे, अप्रतिम फटका, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर, सीमारेखा बाहेर. पंचांचा इशाऱ्यानं बाकी चौकार असेल. हरेश चौकार येतो आणि विजयासाठी 1 धावेची गरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. चला नेक्स्ट मॅच. स्टेशन दिवा विपक्ष त्यांना फाईट करेल शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ. 4 षटकांचा हा सामना असेल. नेक्स्ट मॅच. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 1 षटक शिल्लक असेल. यस, या ठिकाणी बॉल हवेमध्ये आणि खेळाडू उपस्थित टिपली असेल. 5 बॉल अजूनही 1 धावेची गरज आहे. थोडासा थांबावं लागेल. आधी येत आहेत. चला न्यू बॅट्समॅन लवकर जा, फास्ट जा प्लीज. कोलिवली संघ फास्ट पाठवायचा बॅट्समॅनला आपण. चला 1 धावेची गरज आहे. आपण फास्ट खेळायचा, बॅट्समॅन लवकर जा. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला दिवा संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम वाडेकर संघाला. या मॅच मध्ये 1 धावेची गरज. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित डीपली झेल आणि सामन्यामध्ये आता उरले 4 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. फलंदाज बाद. चार चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज येत आहेत. नवीन फलंदाज सचिन पवार येत आहेत. न्यू बॅट्समॅन. ऑरेंज कॅप प्रदान केली आहे. लीडरशिप अराउंड द विकेट.
या बाते पुन्हा एकदा चांगला चेंडू लाऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकले, लाऊड अपील होती परंतु पंच सहमत नाही आहेत आणि इथून धाव मिळेल एक आणि विजय संपादित होतो या मॅच वरती. सामना जिंकला कोलिवली टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम नेवाळीपाडा. हरेश वारिंगे आपण याला घेच चेंडू द्यायचे.